अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात आश्रमशाळेत 69 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती। आता या विषबाधा प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय। टिटंबा आश्रमशाळेचा अधीक्षकच सप्लायर असल्याचं उघड झालंय। सेंट्रल किचनला लागणारे साहित्य घेण्यासाठी या अधीक्षकांना अधिकाऱ्याकडे तगादा लावलेला होता। तशी ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे। सेंट्रल किचनच्या व्यवस्थापकांना ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली आहे। एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। टिटंबा येथील आश्रमशाळेच्या अधीक्षकावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। टिटंबा आश्रमशाळेचे अधीक्षक संदीप गोळे यांनी वारंवार फोनद्वारे व प्रत्यक्षात भेटून सेंट्रल किचनसाठी लागणारा पुरवठा तसेच साहित्य हे माझ्याकडून घ्यावे असे धमकावत होते। जर हा पुरवठा माझ्याकडून घेतला नाही तर याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असे सांगत होते। टिटंबा आश्रमशाळेमधील पटसंख्या 250 असून त्यापैकी 25 ते 30 मुलांना पोटदुखीचा व उलट्याचा त्रास सुरू झाला होता। हा त्रास जाणीवपूर्वक करण्यात आला होता। तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कठोराती कठोर कारवाई व्हावी ही आमची सेंट्रल किचनतर्फे मागणी आहे। ते आता तुमच्या सेंट्रल किचनला ज्या काही बाबी लागणार हो तर तुम्ही इकडे सर्व सेटअप केला आहे का पूर्ण? इकडं म्हणजे कुठं? तर तुम्हाला भाजीपाल्यापासून जे काही वस्तू लागतं की ब्रेड पाव लागण्यापासून सर्वच काही नाश्त्याच्या वस्तू म्हणा किंवा किराणा म्हटलं किंवा काही झालं का तुमचं सेटअप? हा म्हणजे मला वाटतं वेंडर आमच्या परचेस डिपार्टमेंटने फायनल केलेच वाटतं। नाही, तुम्हाला ज्या काही बाबी लागणार एका सेंट्रल किचनला हो हो जर तुमची इच्छा जर असेल तुमचं बिलिंग होणार ते तुमच्या रेटनं होणार। तुम्हाला शासनाने जे ठरवून दिलं असेल त्या रेटनं होणार। बरोबर। पण आम्ही हेच कामं करत राहिलेलो इकडे। म्हणजे सर कोणते कामं? मी भाजीवाला पुरवठा धान्य पुरवठा हे सर्वच करत होतो। ओके ओके म्हणजे सगळं आपण सप्लाय करतात। ओके हा माझ्याकडे सर्व सेटिंग आहेत। मी याच्यासाठी कॉल लावला की तुम्ही मला देऊ शकता का? मी तुम्हाला पुरवतो भाजीपाला। तर ते मला माझ्या परचेस डिपार्टमेंटशी एकदा बोलावं लागेल। बोलून घ्या ना तुम्ही। मी तुम्हाला आहे ना कमीत कमी याच्यात ते अवेलेबल करून देऊ शकतो। मला पूर्ण मार्केट रेट आहे। तुम्हालाही तर प्रोग्रेस करायचा असेल ना, हो तुमचं इंटरेस्ट रिस्क काय राहील? मला इकडची नस माहिती आहे। ते आता तुमच्या सेंट्रल किचनला ज्या काही बाबी लागणार। तर मेळघाट विषबाधा प्रकरणी निलंबित अधीक्षक संदीप गोळे यांनी हे आरोप फेटाळलेत। न्याय मिळवण्यासाठी ते अमरावतीत आमरण उपोषणाला बसले आहेत। माझं म्हणणं असं आहे की किमान 66 ते 70 बालकांचा निष्पाप जीव जर का ती घटना विषबाधा आहे तर धोक्यात घालणारा आरोपी मोकाट आहे। हे कार्यालय माझी चौकशी लावून जो की तिथे उपस्थितच नाही, व्यवस्थित रजा घेऊ नये, रजा मंजुरात करू नये, जो स्वतः न्यायालयात उपस्थित आहे न्यायाधीशांच्या समोर दुसऱ्या दिवशी स्वतःच्या आरोग्याची तपासणी करतोय तो तिथे आहेच नाही, त्या व्यक्तीवर आज 6वा दिवस उजाडलेला आहे। आज 6वा दिवस उजाडलेला आहे। हे म्हणतात चौकशी चालू आहे। मला माझं निलंबन 1 दिवसाचंही मान्य नाही। आता मला माझं निलंबन 1 दिवसाचंही मान्य नाही। खरा आरोपी मोकाट आहे। जर विषबाधेचं प्रकरण जर असेल तर खरा आरोपी मोकाट आहे। त्या शाळेवरचा तो घटक असू शकतो, माझ्या विरोधातली घटक असू शकतो की मी तिथे उपस्थित नाही, त्याच्यामुळं संधीचा फायदा घेऊन माझ्या विरोधात आहे ना। मी खूप स्ट्रिक्टली हे करतो, बिहेव करतो क्लास पूर्ण कामाच्या बाबतीत मला काम हवं असतं। तर म्हणणं हे आहे 60 ते 66 विद्यार्थ्यांचा जीव जेव्हा त्या मुलींचा जीव निष्पाप बालकांचा जीव जेव्हा धोक्यात आलेला आहे आणि तुम्ही चौकशीच करताय, अद्याप तो आरोपी मोकळत तो कुठेतरी बसून हसत असेल की मी मस्त फसवलं, मस्त मला बकरा भेटला, काहीतरी क्लिप काढून काहीतरी शोधून कुठे चौकशी करताय तुम्ही आणि कुणाची चौकशी करताय तुम्ही? त्या कारणानं मला माहिती आहे मी पूर्णतः निर्दोष आहे म्हणूनच इथे छातीठोकपणे उभं आहे।